Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. तो अमिताभ बच्चन यांच्या सोबत पडद्यावरती दिसला. नागराज मंजुळेंच्या 2 सिनेमात त्यानं चांगलं काम केलं. याच प्रियांशू उर्फ बाबू छत्रीची नागपुरात हत्या झाली. या हत्येनं खळबळ उडाली. प्रियांशू उर्फ बाबूला याआधी चोरीच्या प्रकरणामध्ये सुद्धा अटक झाली होती. अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड सिनेमामध्ये बाबू छत्री दिसून आला होता. त्याच्या भूमिकेचं कौतुक सुद्धा झालं होतं. आता याच बाबू छत्रीची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन परिसरामध्ये तारेनं बांधलेल्या अवस्थेत तो दिसून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबू जखमी अवस्थेत आणि तारेनं बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला होता. यानंतर स्थानिक रहिवाशांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बाबूला मेयो रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी असं सांगितलंय की बाबू छत्रीवर यापूर्वी चोरी आणि इतर गुन्हे देखील दाखल होते. आता त्याची बहीण शिल्पा छत्री हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलाय आणि ध्रुव शाहू नावाच्या एका आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली. वैयक्तिक वादातून ही हत्या झाली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी काय सांगितलंय ते ऐका. 3च्या दरम्यान आपल्याला एक कंट्रोलला कॉल प्राप्त झाला की नारामध्ये एक जखमी इसमाला वायरने बांधून तो जखमी आहे. त्याप्रमाणे नाईट ऑफिसर तात्काळ तिथे गेला असता एक जखमी मुलगा होता. त्याला वायरने बांधलं होतं. त्याच्या अंगावरती भरपूर चाकूसारख्या धारदार शस्त्राचे व्रण दिसत होते. त्यांनी ताबडतोब त्याला तात्काळ गाडीमध्ये टाकून मेयो हॉस्पिटलला रवाना केलं, परंतु त्याला उपचारापूर्वीच तो मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. सदर इसमाची माहिती घेतली असता सदरचा जो मयत आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रियांशू उर्फ बाबू छत्री असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्याप्रमाणे आम्ही त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला असता घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्याला काल रात्री ध्रुव शाहू नावाचा मुलगा त्याच्यासोबत त्याला रात्री 10:30च्या दरम्यान घेऊन गेला होता. त्यावेळेला बाबू छत्री हा खूप नशेत होता आणि त्याच्यानंतर आज सकाळी त्यांना माहिती पडलं की त्याला मारलेलं. त्याप्रमाणे बाबू छत्रीची बहीण शिल्पा छत्री हिच्या तक्रारीवरून मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आरोपी ध्रुव शाहू याच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास चालू आहे. आरोपी किती याच्यामध्ये सध्या स्थितीत आरोपी एकच दिसून आलेला आहे. पुढे तपास चालू आहे. त्यामध्ये कोण नवीन निष्पन्न झालं तर मृतक जो आहे तो राहणारा मेकोसाबागचा आहे. लुंबिनी नगर मेकोसाबाग जवळचा आहे आणि जो आरोपी आहे तो नारागाव तिथलेच आहे राहणार आहे. प्रियांशू उर्फ बाबू छत्री आता या जगात नाहीये. याआधी तो चोरीच्या गुन्ह्यात जेलमध्ये गेला होता. त्यानं झुंड, घर बंदूक बिर्याणी या 2 सिनेमांमध्ये नागराज मंजुळेंसोबत काम सुद्धा केलं होतं. सिनेमांमध्ये काम केल्यानंतरही त्याची गुन्हेगारी प्रकरणं काही थांबली नव्हती. नागपूरहून योगेश पांडे, मुंबई तकसाठी.